नमस्कार सर्वांना, कसे आहात? मस्त आहात ना? आता हे बघा, एक गहू आहे. तर तुम्ही बोलाल हे गव्हाचं काय करायचं? तर आता आपण वर्षभरासाठी गहू घेऊन ठेवतो, साठवणीचे गहू. तर पावसाळ्यात आपण जास्त पटकन बाहेर आणायला जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण गहू भरून ठेवतो पावसाळ्यासाठी 2-3 महिने किंवा वर्षभरासाठी. तर हा गहू ठेवायचा कसा, तर याला बरेच जण पावडर लावतात आणि मग आपल्याला पावसाळ्यात वगैरे हे गहू धुवून वाळायला घालू शकत नाही. आपण धुवून घालता येत नाही आपल्याला वाळायला. तर हे टिकवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर पावडर न लावताना आपण हे कसे ठेवायचे तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. अगदी आपल्या घरगुती साहित्यात, कमी खर्चामध्ये, आणि नंतर आपल्याला गहू धुवायची पण गरज नाही आहे. तर बघा, आता आपला ना हा लिंबाचा पाला आहे. हा बघा असा लिंबाचा पाला. तर हा आपल्याला लिंबाचा पाला गावच्या ठिकाणी तर विकत नाही घ्यायला लागत, तर शहर ठिकाणी विकत घ्यावा लागतो, किंवा आपल्याला कुठे आजूबाजूला झाडं असेल तर त्या झाडाचा आपण पाला आणू शकतो. तर याला काही वाळवायचं नाही. तर हा बघा असा ओलाच पाला याच्यामध्ये टाकायचा. असा ओलाच पाला आहे ना, टाकून घ्यायचा. अशीच पानं टाकायची तोडून, पानं सुकवायची नाही. आपोआप ह्या गव्हामध्ये पानं सुकली जातात. मग असं तोडायचं आणि ही पानं याच्यात टाकून द्यायची. तर याने ना वर्षभर गहू असाच राहतो, गव्हाला कीड वगैरे लागत नाही. आणि दुसरं म्हणजे 1 चमचा मिरची पावडर टाकायची. ही अशी लाल तिखट मिरची पावडर आहे ना, ही अशी याच्यावरती टाकायची गव्हामध्ये आणि असं एकत्र करायचं. तर हे गहू धुतले नाही तरी चालतात, काही होत नाही. आपण भाजीमध्ये मिरची पावडर खातो आणि जेव्हा आपण गहू दळायला देऊ तेव्हा हा पाला काढून घ्यायचा. तर असे साठवणीचे गहू आपण साठवून ठेवतो, अशा प्रकारे ठेवू शकतो असं. तर तुम्ही अशी प्रतिक्रिया करून बघा. 1-2 वर्ष आहे ना, गहू अजिबात कीड लागत नाही बघा गव्हाला, जसाच्या तसा गहू राहतो. तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही करून बघा, कारण आम्ही याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. मिरची पावडर काढून ठेवलं ना गहू, तर 2 वर्ष गहू आमचे जसेच्या तसे, ज्वारी, गहू, बाजरी, म्हणजे तुम्ही याच्यात गहू, बाजरी, ज्वारी कोणी म्हणजे कोणतंही धान्य याच्यामध्ये असं करू शकता याप्रमाणे. तर आमची 2 वर्ष ज्वारी होती, त्या ज्वारीला कीड लागली नव्हती बघा. असं याप्रमाणे एकदम सोपी पद्धत आहे. असं एकत्र करायचं आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती त्यांना पण भेटेल आणि ज्यांचे जास्त धान्य आहे त्यांना हा उपयोगी पडेल व्हिडिओ. तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर बघा, असे आता डब्यात भरून घेऊया गहू.